Cancer Healer Center, a new beginning. कॉमेडियन कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा। कामराला 7 एप्रिल पर्यंत अटक न करण्याचे आदेश। एकनाथ शिंदेंवर व्यंगात्मक गाणं केल्याप्रकरणी कामरावर गुन्हा। 31 मार्चला कुणाल कामरा मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहणार। कामराला मुंबईत येऊन कोर्टामध्ये रीतसर जामीन मिळवणं आवश्यक। यापूर्वी दिलेल्या समन्सवेळी कामराची अनुपस्थिती। कुणाल कामराला तालिबानींप्रमाणे शिक्षा देणार असाल तर गद्दारांनाही तशीच शिक्षा देणार का? कामराला 3rd डिग्री देण्याच्या शंभूराज देसाईंच्या इशाऱ्यानंतर राऊतांचा निशाणा। कोल्हापूर कोर्टातून कोठडीसाठी नेत असताना वकिलाकडून प्रशांत कोरटकरला शिवीगाळ करणारे वकील पोलिसांच्या ताब्यात। प्रशांत कोरटकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी। सुनावणीवेळी वकील असीम सरोदे आणि आरोपीच्या वकिलांमध्ये खडाजंगी। सरोदे पोलीस आहेत का? आरोपीचे वकील संतापले। कुणाल कामराला 3rd डिग्री देण्याबाबत एक मंत्री बोलतो, मग शिवरायांबद्दल गलिच्छ वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरची औरंगजेबाच्या बाजूला कबर खोदा। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आक्रमक। दिशा सालियन आर्थिक बाबींमुळे अडचणीत होती। वडिलांच्या अफेअरमुळे संबंधिताला पैसा देऊन थकली आणि त्यामुळेच दिशाची आत्महत्या। मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद। कोरोनाची साथ असल्यामुळे दिशा सालियनच्या पोस्टमॉर्टमला उशीर झाला। 11 जूनला कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर दिशाचा पोस्टमॉर्टम करण्यात आलं, सूत्रांची माहिती। दिशाच्या वडिलांना हाताशी धरून जे राजकारण करतायत त्यांना ते लखलाभ। ठाकरे कुटुंबावर आरोप करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे। खासदार संजय राऊतांचा घणाघात। ठाकरे ब्रँड संपला, फक्त बाळासाहेबांची शिवसेनाच जिवंत। बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाताना कुणी आडवं आलं तर त्यास आडवं करण्याची आमच्यामध्ये ताकद। संजय शिरसाट यांचं वक्तव्य। 31 तारखेच्या आत पीक कर्जाचे पैसे भरा। निवडणुकीत कर्जमाफीचं बोललो, मात्र आता तशी परिस्थिती नाही। भविष्यात निर्णय घेऊ, अर्थमंत्री अजितदादा स्पष्टच बोलले। महाविकास आघाडीतील लोकलेखा समितीवरून पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये नाराजी। विजय वडेट्टीवार यांना लोकलेखा समितीचं अध्यक्षपद दिल्यामुळे नाराजी। महाविकास आघाडीमधील नेत्यांसोबत चर्चा करणार, शरद पवारांचं नेत्यांना आश्वासन। एका पराभवाने खचणार नाही, देशातील राजकीय परिस्थिती पाहता खंबीर वैचारिक लढा देण्याची हीच ती वेळ। राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवारांचं वक्तव्य। मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर कुंभमेळ्याच्या नामांतराचा वाद मिटला। नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा असं नामकरण होणार। कुंभमेळ्यासाठी नवकुंड गोदावरी शुद्धीकरणावर भर देणार, महाजनांची माहिती। बीकेसी मधील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मास्टर प्लॅन। बीकेसी ते माहीम पूल बांधणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती। किल्ले रायगडावर गोगावले आणि आदिती तटकरे यांचा एकत्र नाश्ता। पालकमंत्री पदाचा वाद असताना एकत्र नाश्ता केल्यामुळे चर्चा। सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखांनी घुलेला मारहाण केली। आरोपी जयराम साठे आणि महेश केदारच्या जबाबात उल्लेख। जळगावच्या सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात मोठी उसळी। सोन्याच्या दरात एका दिवसात 1300 रुपयांची वाढ। सोनं 92,000 तर चांदी 1,05,000 रुपयांवर। महाराष्ट्रामधील तरुणीची बंगळुरूमध्ये पतीकडून हत्या। मृतदेह सुटकेसमध्ये टाकून पती महाराष्ट्रात। पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पतीने विष प्राशन केलं। पती राकेश खेडेकरवर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू। महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता फ्री डिशवर 1 एप्रिल पासून TV9 मराठी डीडी फ्री डिशवर पाहता येणार। डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना 68 क्रमांकावर TV9 मराठी दिसेल। Cancer Healer Center, a new beginning.